ते ताबडतोब त्या ठिकाणी आले आणि त्याने सांगितलं, त्या ठिकाणी राज्यपालांची गाडी होती, त्या ठिकाणी ती गाडी अडवली आणि पुऱ्या मीडियावरती ती खबर एकदम जोरामध्ये फेकली. मला एक सांगायचं, जो खासदार औरंगाबाद शहराचा विकास करत होता, त्या विकासाला जर कोणी थांबायचं काम केलं असं तर हे भारतीय जनता पार्टी आणि शिंदे गटाने या ठिकाणी थांबायचं काम केलेलं आहे. म्हणून तुम्हाला सांगायचं का या ठिकाणी औरंगाबाद शहराचा जर तुम्हाला आम्हाला जर खरा विकास करायचा असेल तर जलील साहेबांनी संसदेमध्ये एक मुद्दा मांडला होता. तुमच्या लक्षात नसेल, तुम्ही जरा ध्यानात ठेवा, त्यांच्या युट्यूब वरती जा तुम्ही आणि जर मुद्दा ऐकून घ्या. त्याने सांगितलं होतं कॅमेरा चौक पासून तर वाळूज पंढरपूर पर्यंत एक ब्रिज बनला पाहिजे. त्या ठिकाणी डॉक्टर भागवत कराड यांनी सगळ्यात पहिला त्यांना विरोध केला आणि विरोध करून सांगितलं की हा ब्रिज हा जलील साहेबांच्या नावानुसार हा ब्रिज तयार होईल. म्हणून त्या ठिकाणी त्यानं श्रेय घेण्यासाठी तो ब्रिज कॅन्सल केला. नाही तर तो ब्रिज जर बनला असता तर आमचे घर त्या ठिकाणी गेले नसते. आमची त्या ठिकाणी संजय नगर ठिकाणी एक हॉस्पिटलची कमान होती, त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाव हे संजय नगरला दिलेलं होतं आणि ज्या कमानीला 16 वर्षाचा संघर्ष लागला, नामांतराच्या लढामध्ये ती टाईपची कमान त्या ठिकाणी संजय नगर मध्ये बनली आणि ज्या गोष्टीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला 16 वर्षे नाव घेण्यासाठी लागले, ती कमान एका मिनिटामध्ये त्याने तोडून टाकली. त्या ठिकाणी एक माझा बांधव त्या ठिकाणी पळत गेला आणि त्या कमानीच्या ठिकाणी थांबायचं काम केलं. त्या ठिकाणी पोलीस प्रशासनाने त्याला 3ऱ्या हुकमापर्यंत बदललं. अरे बाबांनो, तुमची दादागिरी पुढपर्यंत सहन करायची, पुढपर्यंत सहन करायची. आतापर्यंत आम्ही सहन केली, इथून पुढे आम्ही ती दादागिरी सहन करून घेणार नाही. म्हणून तुम्हाला मी सांगत असतो, आपल्याला संविधानाच्या हक्कानुसार आपल्याला लढायचंय. श्रीकांत कोणी कुठून लागून आलेला नाही, तो होय कायद्याचं एक पुस्तक वाचून तो सुद्धा अधिकारी बनलेला आहे. तुमच्या आमच्यामध्ये सुद्धा अधिकारी बनलेला आहे आणि त्या अधिकाऱ्यांना सुद्धा एकजुटीनं आपण काम करायला पाहिजे. त्या अधिकाऱ्यांनी हे समजून घ्यायला पाहिजे, या गोरगरीब मात्यांचं जे त्यांचं काळीज ज्या ठिकाणी 1-1 रुपये जमा करून त्याने पुंजी लावून ते घर बनवलं आणि ते घर श्रीकांतनं एका मिनिटात तोडलं. हायकोर्टचा आदेश आहे, हायकोर्टचा आदेश असा आहे का पावसाळ्याच्या 4 महिन्यामध्ये कोणत्याही प्रकारचं अतिक्रमण काढलं जात नाही आणि त्या ठिकाणी हायकोर्टच्या आदेशाला सुद्धा पायाखाली चुरडलं आणि त्या ठिकाणी हे अतिक्रमण या ठिकाणी काढण्यात आलं. म्हणून मला सांगायचं, कायद्यापेक्षा जर मोठा श्रीकांत झाला असेल तर त्याला या औरंगाबाद शहरातून जायलाच पाहिजे. असा गुंड प्रवृत्तीचा असा हा व्यक्ती या ठिकाणी राहायला नाही पाहिजे आणि जर अशा पद्धतीचा व्यक्ती या ठिकाणी जर राहत असेल तर त्याला एक दिवस भीम टोला दाखवल्याशिवाय राहायचं नाही. तुम्हाला मला सांगायची गरज नाही तुम्हाला कोणता टोला द्यायचा आहे, हे तुम्हाला माहित आहे काय करायचंय. आता मी फक्त बोलण्यामध्ये सांगतो, तुम्हाला काय करायचं तुम्ही सांगून दिलं ना मी तुम्हाला काय करायचं तुम्ही करून घ्या. जय भीम, जय भारत, जय हिंद.